नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा व पाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इतिहासातील धार्मिक सुधारणा चळवळी पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहिली धार्मिक सुधारणा चळवळ आहे मानव धर्म सभा। हिची स्थापना कुठे झाली तर हिची स्थापना झाली सुरतमध्ये। कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली। ही दादोबा पांडुरंग तरखडकर तर आपण मुंबई संदर्भात ऐकतो, मग यांनी सुरतला मानव धर्मसभा का स्थापन केली तर एल्फिस्टन शाळेमध्ये ते शिक्षक म्हणून कार्य करत होते, म्हणून त्यांनी तिथेच सामाजिक सुधारणा करण्यासाठी मानव धर्मसभा स्थापन केली। 24 जून 1844ला ही तारीखसुद्धा लक्षात ठेवायची, कारण यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो। संस्थापक नेते कोण होते तर दादोबा पांडुरंग तरखडकर, त्याचबरोबर दुर्गाराम मंचाराम मेहता। दुर्गाराम मंचाराम मेहता हे सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबरोबर शिक्षक होते आणि त्यांनी काय केलं, स्थानिक नेते म्हणून सुरतमध्ये कार्य करायला सुरुवात केली। त्याचबरोबर दिनमणी शंकर दलपतराय आणि दलपतराय भगुभाई हे संस्थापक नेते होते मानव धर्म सभेचे। मग या सभेचा मुख्य उद्देश काय होता तर एकेश्वरवादाचा प्रसार। एकेश्वरवाद म्हणजे परमेश्वर एकच असणे, जातीभेद निर्मूलन, त्याचबरोबर अंधश्रद्धा व पुरोहितशाहीला विरोध, नैतिकतेवर भर दिलेला होता मानवधर्म सभेने। या मानवधर्म सभेबद्दल अधिक माहिती सांगताना दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 1848मध्ये धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये सभेची 7 तत्वे निश्चित केलेली आपल्याला पाहायला भेटतात। ईश्वर एक असून तो सर्वव्यापी व निराकार आहे। सर्व मानवजात एकच आहे। मानवाची पात्रता त्यांच्या गुणावून ठरते, जन्मावून नाही। परमेश्वराची भक्ती ही बाह्य कर्म शिवाय अंतःकरणातून करावी। मानवाने नेहमी विवेकबुद्धीने वागावे। प्रत्येकाला विचार करण्याचे आणि मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे। चांगले वागणे हाच खरा धर्म आहे। हे धर्मविवेचन ग्रंथामध्ये 7 तत्वे दिलेली होती, जी की मानव धर्मसभेची निश्चित केलेली तत्वे होती। यानंतर मानव धर्मसभेचं कार्य काय आहे तर या सभेचं कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दर रविवारी सुरतमध्ये जाहीर सभा घेतल्या जायच्या। त्या सभेमध्ये धर्म, विज्ञान, समाज सुधारणा या विषयावर चर्चा करायची आणि त्याचबरोबर अंधश्रद्धेला आव्हान द्यायचं कुणी तर दुर्गाराम मंचाराम यांनी। ते सांगायचे की जादूटोणा करणाऱ्याला उघड मी आव्हान देतो व जे कोणी मला जादूटोणा करून दाखवतील त्यांना मी बक्षीस जाहीर करतो। आता यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्या धर्माने किंवा कुठल्या सामाजिक चळवळीने अंधश्रद्धेला डायरेक्ट आव्हान केलं तर ती होती मानव धर्म सभा। आणि आता आपल्याला माहीतच आहे की मानव धर्म सभेचे 7 तत्वे ही धर्मविवेचन या ग्रंथात 1848मध्ये लिहून ठेवलेले आहेत। मग याचं साहित्यसुद्धा धर्मविवेचन हा ग्रंथ आहे। मग ही संस्था आता एवढी सगळी चांगली असताना उघड ही संस्था भरत असताना, दर रविवारी विज्ञान धर्म सुधारणेवर चर्चा होत असताना ही संस्था अपयशी का ठरली तर अपयशी ठरण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे मर्यादित भौगोलिक विस्तार। म्हणजे ही संस्था सुरत व आसपासच्या भागातच प्रसिद्ध झाली होती। त्याचबरोबर निष्ठावान कार्यकर्त्याची कमीसुद्धा या संस्थेला होती। कारण काय झालं तर 1846मध्ये तरखडकरांची बदली सुरतून मुंबईला झाली आणि मग त्यानंतर सोबतच दलपतराय मेहता यांचीसुद्धा बदली झाली। त्यामुळे या सभेचं कार्य पूर्णपणे थंडावलं। आता लोकही या सभेला भाग घ्यायचे नाहीत, कारण का तर सनातनी लोकांचा तीव्र विरोध होता आणि त्यामुळे लोक या सभेत सामील व्हायला थोडे घाबरायचे। परमहंस सभेची पुरोगामी संस्था म्हणून मानव धर्म सभेकडे पाहिले जाते आणि चर्चेमध्ये जाऊन निराकार परमेश्वराची पूजा हे
या संस्थेमध्ये सांगितलं जायचं. मुख्यतः ही पश्चिम भारतातील सामाजिक धर्मसुधारणा चळवळ होती आणि हिनेच बाकीच्या जसं की सुरतमधल्या 1844 मधल्या मानवधर्म सभेनेच बाकीच्या संघटना जसं की परमहंस सभा, प्रार्थना सभा या संस्थेंचा पाया भरला. त्याचबरोबर ही संस्था पश्चिम भारतातील एक सार्वजनिक धर्मसुधारणा चळवळ म्हणून खूप ओळखली जाते.